डिसेंबर 2019ला क्वेश्चन विचारला अगेन लेवलवरच विचारलेला आहे क्वेश्चन, पण थोडा डिफरंट आहे. आतापर्यंत आपण त्या पद्धतीने सोडवला नव्हता तो. म्हणजे अवघड नाही आहे, फक्त विचारण्याचं त्यांनी पद्धत वेगळी दिली की बघितल्यानंतर आपण कन्फ्यूज होणार, अरे हे काय दिलं आहे. पण व्यवस्थित वाचलं की बरोबर कळतं. म्हणून मी नेहमी सांगतो की कॉस्टिंगचा प्रॉब्लेम एकदा दोनदा नक्की वाचा, 2 वेळा तरी वाचा, म्हणजे तुमचे माइंड, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते. जिऑन लिमिटेड यूज 3 टाइप्स ऑफ मटेरियल ABC फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोडक्ट P. म्हणजे प्रोडक्ट P बनवण्यासाठी 3 प्रोडक्ट आपण यूज करतो ABC. सो रॉ मटेरियल आहे A, रॉ मटेरियल B, रॉ मटेरियल C. फॉर विच द फॉलोइंग डेटा अप्लाय. रॉ मटेरियल ABC uses per unit of product kg 10, 4, 6. म्हणजे 1 युनिट बनवायला रॉ मटेरियल A चे 10 kg मटेरियल लागतं. 1 युनिट बनवायला रॉ मटेरियल B 4 kg लागतं. 1 युनिट बनवायला रॉ मटेरियल C चं 6 kg लागतं. रिऑर्डर क्वांटिटी दिली इन kg, प्राइस पर kg दिली आहे, डिलिव्हरी पिरियड दिला आहे मिनिमम, ॲव्हरेज, मॅक्झिमम. रिऑर्डर लेवल दिली आहे 8,000, 4,750 आणि क्वेश्चन मार्क दिला आहे. मिनिमम लेवल दिली आहे क्वेश्चन मार्क Aला, B आणि C. वीकली प्रोडक्शन, अंडरलाईन द वर्ड प्रोडक्शन. वीकली प्रोडक्शन शब्द वापरला आहे. 175 to 225 युनिट, अंडरलाईन द वर्ड युनिट. हाच तो पॉइंट आहे जिथे मुलं मिस्टेक करू शकतात. 175 मिनिमम, 225 मॅक्झिमम. पण जेव्हा ते प्रॉब्लेम सोडवणार तेव्हा ते मिनिमम आणि मॅक्झिमम घेताना जर त्यांनी 175 आणि 225 घेतलं तर ते रॉंग होणार. कारण ते त्यांनी युनिट दिले, म्हणजे ते त्यांनी प्रोडक्शन दिलेले आहे. आणि आपण प्रोडक्शन नाही घेत आहे, आपण रॉ मटेरियल घेतो आहे. म्हणजे तुम्हाला ते युनिट कन्वर्टेड इंटू kg मध्ये करून मग पुढे जायचं आहे. त्यांनी प्रोडक्शन दिलेलं आहे, इतना यूनिट हम लोग मिनिमम बनाते हैं, इतना हम लोग मैक्सिमम यूनिट बनाते हैं. वो आप प्रोड्यूसिंग मिनिमम इतना, मैक्सिमम इतना. पण आपल्याला लेवलला घेताना, लेवल म्हणजे ते इक्वेशनमध्ये घेताना रॉ मटेरियल कन्झम्पशन घ्यायचं आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम. ॲव्हरेज 200 युनिट ऑफ द सेड प्रोडक्ट. What will be the following quantities? That's the minimum stock of A, maximum stock of B, reorder level of C आणि average stock level of A. 9 मार्क्सला विचारलेला आहे, 9 मार्क्स. से हा क्वेश्चन लास्टला घेतोय, त्याचं कारणच हे आहे की आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व केलेत आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन घेतोय. आणि त्याच्यानंतर जर हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येत नसेल म्हणजे आपला स्टडी 0 आहे. ओके. मिनिमम स्टॉक ऑफ ए त्यांनी विचारलं. मिनिमम स्टॉक ऑफ ए विचारलं आहे. मिनिमम स्टॉक लेवल म्हणजे मिनिमम लेवल ऑफ ए. कारण 3 प्रोडक्ट आहेत ना, ABC. आणि तुम्ही चार्टमध्ये बघा, मिनिमम स्टॉक लेवल ऑफ एला, एच्या रॉ मटेरियलमध्ये मिनिममचे ते क्वेश्चन मार्क आहे, बिकॉज वी वॉन्ट टू फाइंड आउट दॅट. मिनिमम स्टॉक ऑफ ए. आता मिनिममचा फॉर्म्युला काय आहे? मिनिममचा रिऑर्डर लेवल मायनस ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज टाइम. मग आता रिऑर्डर एची रिऑर्डर लेवल किती? एची 8000 kg. मुद्दा म्हणून येतो kg, तुम्हाला कळायला पाहिजे. ॲव्हरेज कन्झम्पशन किती आहे? लास्ट लाईनला दिली बघा, 200 युनिट. जर मी इथे 200 युनिट लिहिलं तर हे रॉंग. तर 200 युनिट इज अ फिनिश गुड्स. प्रोडक्शन शब्द वापरलाय, ते तेवढे युनिट बनवतात आहे.
आपल्याला इथे काय घ्यायचं, रॉ मटेरियल कन्झम्पशन, रॉ मटेरियल घ्यायचं आहे. मग कसं काढणार ही अमाऊंट, ॲव्हरेज कन्झम्पशन? सिंपल आहे, त्यांनी सेकंड कॉलम दिलाय बघा, युजेस पर युनिट ऑफ प्रोडक्ट. आता आपण एचं कॅल्क्युलेट करतोय ना, एचा 1 युनिट बनवायला रॉ मटेरियल ए 10 kg लागतं. 1 युनिट बनवायला रॉ मटेरियल ए 10 kg लागतं. आणि ॲव्हरेज युजेस, ॲव्हरेज किती आहे प्रोडक्शन, 200 युनिट. मग 200 युनिट इंटू 10 kg म्हणजेच 2000 kg. अभी समजा क्या, मिनिमम पीरियड है, सॉरी एवरेज पीरियड है 2. नाउ सिंपल 2000 2 8 4000 kg. This is the area of the mistake. The people made the mistake here. Is okay? Second, मॅक्झिमम स्टॉक लेवल. मॅक्झिमम स्टॉक विचारलं म्हणजे काय, मॅक्झिमम स्टॉक म्हणजे मॅक्झिमम स्टॉक लेवल ऑफ बी. फॉर्म्युला माहिती, ROQ मॅक्झिममचा फॉर्म्युला, रिऑर्डर लेवल मायनस मिनिमम कन्झम्पशन इनटू मिनिमम टाइम. आता बी चा ROQ किती आहे, बी चा ROQ किती आहे, बी चा ROQ आहे, ROQ रिऑर्डर क्वांटिटी 5000 प्लस रिऑर्डर लेवल किती, रिऑर्डर लेवल, रिऑर्डर लेवल, रिऑर्डर क्वांटिटी वेगळा, रिऑर्डर लेवल वेगळा, 4750 मायनस मिनिमम किती, मिनिमम 175 युनिट. मी 175 नाही घेणार, 175 इथे ब्रॅकेट इथे लिहितो खाली, 175 युनिट इंटू 1 युनिट बनवायला बीचं किती लागतं, 4. 175 इंटू 4, 175 इंटू 4, 175 175 350 350 350 700 kg इंटू मिनिमम टाइम किती, बीचा प्रत्येकाचा टाइम वेगळा 3. The answer is 7650 kg. Swami Samartha, Jai Jai Krishna. Third, reorder level. Reorder level. C ची reorder level. रिऑर्डर लेवल काय आहे, रिऑर्डर लेवल मॅक्झिमम कन्झम्पशन इनटू मॅक्झिमम टाइम. मग आता सी चं मॅक्झिमम कन्झम्पशन किती येणार, तर मॅक्झिमम युनिट किती, 225. आता काही लोकांच्या डोक्यात असं कन्फ्युज असेल की सर ते मिनिमम मॅक्झिमम आपण ते युनिट का घेतोय. अरे बेड्यांनो, ते मॅक्झिमम मिनिमम युनिट ते फिनिश गुड्स आहे आणि त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागतं आहे, त्यामुळे ते कॉमन असणार आहे तिघांसाठी. पण इंटू करताना त्याचं ज्याचं प्रपोर्शन आहे त्याने इंटू करतोय. आता सीचा 1 युनिट बनवायला किती लागतोय, 6. मग 225 इंटू 6 ते मॅक्झिमम कन्झम्पशन झालं. मग 225 इंटू 6 225 into 6 225 into 6 1350 kg. आणि मॅक्झिमम पिरियड किती आहे, मॅक्झिमम पिरियड 4. So 1350 into 4 5400 kg. That's it. And the last one, average stock level of A, average stock level of A. आता average stock level of A कसं काढणार आपण, average stock
लेवल ऑफ ए, ॲव्हरेज स्टॉकचा काय फॉर्म्युला आहे? मिनिमम लेवल प्लस हाफ ROQ, आणि ए ची मिनिमम लेवल आपण काढलेली आहे 4000 kg प्लस ए चा ROQ किती आहे? ए चा ROQ 10,000 इंटू हाफ, म्हणजे 4000 हे 10,000 9,000 kg. ओके.